बोला हालेलुया. चला आपण बायबल काढूया. बायबलमध्ये काय सांगितलेलं आहे बघूया. दाविदाला परमेश्वराने निवडले आहे आणि शमूएलाने तेल लावून अभिषेक केला. त्यानंतर दाविदाने परमेश्वराच्या आत्म्याचा त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा काय करू लागलेला आहे, संचार करू लागलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंतर मग बायबलमध्ये असं सांगितलं की नंतर त्याने गल्ल्याथ्याला काय केलेलं आहे, हरवलेलं आहे. गल्ल्याथ्याला हरवलेलं आहे. परत सगळ्यात वाचूया आपण. चला काढू बायबल काढू आपण. पण त्याच्या पहिले सगळ्यात महत्त्वाचं बोला हालेलुया. 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 हां काढा. 16वा अध्याय 1-3 वचन. पहिले शमूएल 1-3 वचन वाचूया. परमेश्वर शमूएलाला म्हणाला, शौलासाठी तू किती दिवस शोक करत बसणार आहेस? राजा म्हणून मी त्याला झिडकारले तरी तू त्याबद्दल वाईट वाटून घेत आहेस. आपल्या शिंगात तेल भरून घे आणि बेथलेहमाला जायला निघ. तुला मी इशाय नावाच्या माणसाकडे पाठवतो. इशाय बेथलेहमाला राहतो. त्याच्या एका मुलाची मी राजा म्हणून निवड केली आहे. तेव्हा शमूएल म्हणाला, मी कसा जाऊ? ही गोष्ट शौलाने ऐकली तर तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करील. परमेश्वर त्याला म्हणाला, तू बेथलेहमला जायला निघ. बरोबर एक वासरू घे. मी परमेश्वर यज्ञ करायला चाललो आहे असे म्हण. इशायला यज्ञासाठी बोलव. मग मी काय करायचे ते मी सांगेन त्या व्यक्तीला अभिषेक कर. हा प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस दाविदाला अभिषेक झाल्यानंतर त्यांनी कोणाला मारलेला आहे, गल्ल्याथाला मारले. प्रेज द लॉर्ड. गल्ल्यात काय साधारण व्यक्ती आहे का? गल्ल्यात म्हणजे एक शैतानाची. पण या शैतानाला हरवायसाठी कोणाची गरज आहे? म्हणा आत्म्याची गरज आहे. आत्म्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं निवडणं. मत्ते कृषी वर्तमान 22:14 मध्ये वाचूया. मत्ते कृषी वर्तमान 22:14 मध्ये वाचा. आपली निवड होणं गरजेचं आहे. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. हा प्रेज द लॉर्ड. अजून दाविदाची काय झालेली आहे, निवड झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. निवड आणि निवड सगळ्यात महत्वाचं. त्याच्या अगोदर पण त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये वाचा ना तुम्ही. तो शौला संगती काय बोलणं करत आहे. 17वा अध्याय आणि 34 ते 36 पर्यंत. दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाचे शेरडे मेंढरे राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडवले. मजवर त्याने झडप घातली तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकले असून ती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल कारण त्याने जिवंत देवाच्या सेनास तुच्छ लेखिले आहे. हा प्रेज द लॉर्ड. तर बायबलचं वचन काय सांगत आहे त्या ठिकाणामध्ये. हा पण हे कधी झालेली गोष्ट आहे अभिषेकाच्या अगोदर. प्रेज द लॉर्ड. अभिषेक झाल्यानंतर त्याने काय केलेलं आहे, कोणाला हरवलेलं आहे, गल्ल्याथाला हरवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जर मला तुम्हाला सांगायचं आहे की जर देवाचा आत्मा आणि देवाचा अभिषेक नसेल तर तुम्ही आणि मी काय करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कोण पाहिजे? देवाचा. प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा असलं तर काय भेटेल? देवाचा आत्मा आला. देवाचा आत्मा बायबलमध्ये सांगितलं देवाला ज्या वेळेस त्याला अभिषेक केल्यानंतर याच्यामध्ये 13 वचनामध्ये सांगितलं की आत्मा दाविदाच्या ठाई जोराने काय झालेला आहे, संचार करू लागलेला आहे. ज्या वेळेस पवित्र आत्मा येत आहे त्यावेळेस तो काय करत आहे, जोराने काय करत आहे, संचार करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला पण कोणाबरोबर राहायचंय? ज्याच्या बरोबर आत्मा आहे त्याच्याबरोबर काय करायचं आहे,
कनेक्ट राहायचं आहे. आमेन. Praise the Lord. दावीद शौलाला काय केलेलं परमेश्वराने? शौलाला झुगारून टाकलं. शौलाच्या ऐवजी आता कोण निवडलेला आहे? 15 वचनामध्ये वाचा. त्याच्या 15 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? मग शमूएल 1 वचनापासून फास्ट मध्ये वाचा. मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शौलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहमकर याचकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्र म्हणजे कोण आहे? दावीद आहे. दावीद हा किती नंबरचा पुत्र आहे? 8 नंबरचा पुत्र आहे. आणि हा काय करणार आहे? शेळ्या मेंढ्या वळणारा व्यक्ती आहे. आणि शेळ्या मेंढ्या करत असताना त्यांनी कोणाकोणाला मारलेला आहे? सिंहाला आणि अस्वलाला. काय वाचलं तुम्ही त्या वचनामध्ये? कोणाकोणाला मारलं त्यांनी? हा, सिंहाला आणि अस्वलाला. 35 वचनामध्ये वाचलं ना आपण. सिंहाला आणि काय केलेलं आहे? अस्वलाच्या जबड्यामधून कोणाला बाहेर काढलेला आहे? त्या मेंढराला, खोकराला काय केलं? बाहेर काढलेला आहे. याचा अर्थ परमेश्वर आपल्या बरोबर जर असेल तर आपल्याकडे सुरक्षित मेंढरू सुरक्षित आपण आणू शकतो. आपल्याला कोणाला आणायचे? मेंढरू गायब करायचं का आपल्याला? कुठं आणायचं मेंढरू आणून कुठं आणायचं आहे? मेंढरू आणून कळपामध्ये आणायचे. कुठं आणायचं मेंढरू आणून? बोला ना, मेंढरू कुठं आणायचंय? मेंढरू आपल्या संगती हिंडवायचं का? मेंढरू आपल्या संगती हिंडवायचं नाहीये. मेंढराला कुठं आणायचं आहे? बोला ना, कुठं आणायचं आहे? कळपामध्ये. जो व्यक्ती कळपामध्ये आणत आहे तो व्यक्ती कसा आहे? अभिषेक व्यक्ती आहे. जर तुम्ही आणि मी लोक इकडं तिकडं हिंडवत असेल तर तुम्ही आणि मी अभिषिक्त नाहीये. प्रेज द लॉर्ड. कुठं आणायचं आहे? मेंढर कुठं आणायचे? लक्ष द्या. मेंढर कुठं आणायचे? कळपामध्ये आणायचे. कळपामध्ये काय आहे? कळपामध्ये सुरक्षता आहे. कळपामध्ये काय? संरक्षण आहे. कळपामध्ये काय? प्रोटेक्शन आहे. कळपामध्ये काय आहे? चारा भेटणार आहे. कळपामध्ये काय होणार आहे? तगडे होणार आहे. तगडे होणार आहे. कुठं होणार आहे? कळपामध्ये. मग इकडच्या तिकडं हिंडत बसले तर, ही मेंढरू इकडं तिकडे हिंडत बसलं तर काय होईल? अशक्तने चांगला फटके बसतील. काय बसत? फटके बसतील. कोणाचे फटके बसतील? लांडगाई. कधी कधी लांडग्याच्या तोंडात पण सापडत. पण लांडग्याच्या तोंडात सापडायचं का आपल्याला? कुठं राहायचंय तुम्हाला आणि मला? कळपामध्ये. थोड्या वेळ मला दावीद राजा समजा. आता काय करा? हा दावीद राजा काय करत आहे? कळपा त्या मेंढर कोणाच्या तोंडात आहे? सिंहाच्या तोंडात आहे. अस्वलीकडे आहे. त्याला काय केलेलं आहे? फोडून आणलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आलेले म्हणा वचन माझ्यासाठीचे. कुठून सोडून आणलंय? सिंहाच्या जाबड्यातून. तुम्हाला आणि मी कुठून सोडून आणतोय? प्रार्थना करतोय तुमच्यासाठी. काय करतोय? प्रार्थना करतोय. झिजवतोय मी तुम्हाला. तुमच्यासाठी झिजतोय मी. आणि तुम्ही इकडं तिकडं हिंडत बसत असेल तर तुम्हाला सिंहाच्या तोंडात सिंह खाऊनच घेईन. सिंह खाऊन घेईन आणि अस्वल पण काय करून घेईन? खाऊन घेईन. दावीद म्हणला असेल, अरे जाऊ दे बाबा, हे मेंढरले आगावेत, जाऊ मारू परत. मग त्यांनी लक्ष दिलं असतं का? जर तुम्ही आड्यावानी करायला लागले, मी काय म्हणन? देवा ते ऐकत नाहीये. मी देवाकडेच वरडेन. तुमच्याकडे कशाला वरडेन मी? तुमच्याकडे वरडणार आहे का? शेजारच्याला म्हणा, तुमच्याकडे वरडणार आहे का? तुमच्याकडे मी नाही वरडणार. देवाला सांगेल. आणि मग देव म्हणेल जाऊ द्या सर, सिंहाचा अवतार पाहू द्या त्याला. कोणाचा अवतार पाहू द्या? सिंहाचा पाहू द्या. कुठं सांगितलं ते बघा 35 मध्ये. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले. आणि कोकरास त्याच्या 34 वचनामध्ये सांगितले, दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेडे मेंढे राखीत असता. एकदा सिंह, एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक मेंढरू घेऊन गेलेला आहे. आणि पुढं काय? कोकरू. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडून मजवर त्याने झडप घातली. तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला आणून ठार केलेले आहे. आणि आपल्या दासाने त्या अस्वलास मारून टाकलेला आहे. या अस्वलाला सिंहाला मारायची ताकद कोण देत आहे? परमेश्वर देत आहे. जर तुम्हाला मला जर अभिषेक
अभिषेक असेल, तुम्हाला मला जर तेलाचा अभिषेक केलेला असेल, देवाचं ऐकावं लागेल आपल्याला, आमेन. हालेलुया. तरच अभिषेक मिळेल, Yes. तरच सिंहाच्या तावडीतून तुम्हाला मला लोकांना सोडवता येणार आहे. हालेलुया. हालेलुया. कुठं राहायचंय आपल्याला? कळपामध्ये. कुठं राहायचंय? कळप सोडायचा का? नाही काय जायचं. कोणी सोडायचं? म्हटलं चल बाबा आमच्या कळपातलं एक हिरवगार तार आहे, नाही जायचं. जायचं का मग? नाही जायचं आपल्याच हं? करतो. कदाचित रस्त्यात लांडगा बसलेला असेल. Yes. मला जर कळालं आता माझं मेंढरू हरवले, त्यावेळेस मला आता माझे मेंढरू हरवले, तो शोधायला जाईल का? नाही जात. हा, प्रेस द लॉर्ड. पण तुम्हाला माहिती आहे का बायबलमध्ये सांगितलं की जे खरोखर हरवलेले आहे, त्याच्यासाठी येशू जाईल. म्हणजे बळच हरवल्याचं नाटक करतात ना, येशू म्हणून मी शांत बसतो, आता काय करतो, याला हरू द्या, आता जरा फिरू द्या. प्रेस द लॉर्ड. Yes. कुठं जायचंय? कळपात कुठं बसायचंय? कळपामध्ये राहायचंय. बाहेरच्या लेडीज कळपामध्ये नाही बसायचं, निंदकाच्या कळपात बसायचं नाहीये, नाही. चव्हाट्यावरच्या कळप्यात बसायचं नाहीये, नाही. चुकीच्या वागणाऱ्या कळपात बसायचं नाही. कोणत्या कळपात बसायचं आहे? देवाच्या. देवाचे खोकऱ्यांच्या कळपामध्ये तुम्हाला मला काय करायचं आहे? बसायचं आहे. इकडं तिकडं कळप कळप काय करायचं आहे? ओळखायचा आहे. कळप चालवणारा काय करायचा आहे? ओळखायचा आहे. असे लांडगे पाळकाच्या वेशामध्ये काय असतात? आंतरिक क्रूर लांडगे असतात. हालेलुया. खोटे संदेश ते उठणारे, त्यांच्याच मागं पळत बसायचं का काय? नाही. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. त्या मेंढराला कळलं की आता आमच्याकडे दावीद राजा यांच्यातून काय करणार आहे? आम्हाला वाचवणार. वाचवणार आहे. Lord. प्रेस द लॉर्ड. पण तुम्हाला माहिती आहे का, मग या दावीद राजाला परमेश्वराने काय केलेलं आहे? राजा केलेला आहे. हालेलुया. कदाचित तुम्हाला आणि मला राजा व्हायला प्रोसिजर मध्ये जावं लागेल. Yes. मेंढर आपल्या घरी न्यायचे नाही. मेंढर कुठं आणायचे? कळपामध्ये तुम्ही जर सोडायचं. लोकांना सुवार्ता सांगत असेल तर कुठं आणायचे? तर लोकांना कळपामध्ये. कळपात आणायची. ही तुमची परीक्षा आहे. Yes. आणि या परीक्षानंतर तुम्हाला काय भेटणार आहे? राजसिंहासन भेटणार आहे. काय भेटणार आहे? एक तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अभिषेक मिळणार आहे. काय मिळणार आहे? पण अभिषेक मिळणार आहे. देवाचा आत्मा तुमच्यावर संचार करणार आहे. तो तुम्हाला त्यालाच अभिषेक करणार आहे. त्यानंतर काय होणार आहे? त्यानंतर तुम्हाला राजा होणार आहे. आमेन. हालेलुया. मेंढरापासून मेंढर वळवणारा काय झालाय? राजा राजा झाला. झाला. आतापर्यंत ऐकलं का कुठं? नाही. नाही. हा, नाही ऐकलं. नाही ऐकलं. पण आज ऐकत आहे बायबल मधून. हालेलुया. मेंढर वळवणारा. किती लोक होते? किती भाऊ होते? 8 भाऊ होते. 8 भावापैकी कोणाला निवडलं नाही. दाविदाला निवडलं. ज्या वेळेस परमेश्वर शाऊलाला म्हणला जा, शमूएलाला म्हणला जा, हा राजा नको आता मला. हा राजा काय आहे? माझ्या आज्ञा मोडणार आहे. जे लोक देवाच्या आज्ञा मोडतात त्यांना परमेश्वर काय करून टाकतो? काढून टाकतो. झुगारून देतो. Yes. झुगारून त्याच्यामध्ये वचनामध्ये सांगितलेला राज्य पदावरून काय करून टाकत आहे? झुगारून दिलं. झुगारून दिलं. कोणाला झुगारून दिलं? शाऊलाला. शाऊलाला काय करून टाकलेलं आहे? झुगारून दिलं. काढून टाकलं. हालेलुया. कोणी काढून टाकलं? परमेश्वराने. परमेश्वराने काढून टाकलं आणि त्याच्या जागी इमानदार व्यक्तीला ठेवलेला आहे. दाविदाला. जबाबदार. म्हणा इमानदार, इमानदार. जबाबदार, जबाबदार. उपयोगी उपयोगी. आणि विश्वासू. विश्वासू. तो व्यक्ती कोण आहे? दावीद राजा आहे. हालेलुया. दावीद राजा कसा आहे? विश्वासू आहे. भावाबरोबर विश्वासू आहे. ओ बाप म्हणला जा, ओ तुझे भाऊ लोक काय करायला गेलेला आहे? युद्ध करायला गेलेला आहे. हा दावीद राजा त्यांना पाहायला गेलेला आहे. Yes. हालेलुया. असंच का वेगळं काही? तेच आहे. त्याचे हालेलुया. प्रेस द लॉर्ड. काय करायला गेला? विश्वासू आहे दावीद राजा. काय विश्वासू आहे? मागच्या हप्त्यात वचन झालं, तुम्ही आलं नाही, बघा तुम्ही पूर्ण ऐका. विश्वासू होता. त्याच्यानंतर काय होता? जबाबदार. जबाबदार होता. त्याच्यानंतर काय होता? इमानदार. उपयोगी होता. त्याच्यानंतर काय होता? इमानदार. इमानदार. Yes. या 4 गोष्टी आपल्यामध्ये क्वालिटी पाहिजे. Yes. एकच काळपामध्ये विश्वासू राहायचं. Yes. हालेलुया. किती काळपामध्ये? एक. एकच काळपाबरोबर विश्वासू राहायचं. जबाबदार. आणि जर तुम्ही एका कळपाबरोबर नाही विश्वासू राहिले तर कोणाच्या तोंडात जाणार आहे? सिंहाच्या. त्याच्यानंतर कोणाच्या हातात लागणार आहे? सोलाच्या. अजून काय येणार आहे? दुरात्मा. म्हणा दुरात्मा. दुरात्मा येईल. देवापासून अधीन राहणं. काय करायचं? एक देव, एक पास्टर यांच्या काय करायचंय? अधीन राहायचंय. जर नाही राहिले, हा शौल
देवाची आज्ञा मोडली म्हणजे देवाबरोबर तो काय राहिलेला नाहीये. विश्वासू राहिला. जे याजक लोक ते याजकाबरोबर कसा राहिलेला नाहीये, विश्वासू राहिला नाहीये. म्हणून परमेश्वराने त्याला काय करायला, त्याला त्रास देण्यासाठी काय पाठवलेला आहे, दुरात्मा पाठवलेला आहे. जर तुम्ही मंडळीमध्ये राहत नसेल, तुम्ही मंडळी सोडून इकडं तिकडं जात असेल तर नक्कीच दुरात्मा त्रास देणार आहे. प्रेज द लॉर्ड. वाचूया आपण त्याच्यामध्ये 16 आहे आणि 14 ते काही वचन. इकडे परमेश्वराचा आत्मा शौलास सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्यास बाधा करू लागला. तेव्हा शौलाच्या सेवकांनी त्यास म्हटले, पहा, देवाकडील एक दुरात्मा आपणाला बाधा करीत आहे. तर तंतुवाद्य वाजवण्यात निपुण असा मनुष्य शोधून आणण्याची स्वामीने आपल्या तैनातीच्या सेवकास आज्ञा द्यावी. असे केल्यास देवाकडे दुरात्मेची आपणाला बाधा होईल, तेव्हा तो आपल्या हाताने वाद्य वाजविल व आपणाला बरे करील, आपणाला बरे वाटेल. त्यावरून शौल आपल्या सेवकास म्हणाला, एक उत्तम वाद्य वाजविणारा पाहून त्याला मजकडे घेऊन या. तेव्हा एक तरुण सेवकाने उत्तर दिले, पहा, मी बेथलेहमकर इशाई याचा एक पुत्र पाहिला आहे. तो वादन कलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे. तसं तो चांगला वक्ता असून रूपवान आहे आणि परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. परमेश्वर कोणाबरोबर आहे? दाविदाबरोबर आहे. अभिषेक कुठं राहतो? दाविदाबरोबर. जे परमेश्वराचे लोक आहेत. येस. तुम्ही आणि मी कळपात राहिलेले कोणचे लोक बनणार आहे? परमेश्वराचे लोक. Yes. प्रेज द लॉर्ड. आता मी काय परमेश्वराचा नाही का? आहे. मी परमेश्वराचे, मी कसं जीवन जगतोय माझं मला माहिती. मी किती त्याग केलेला आहे, किती सॅक्रिफाय माझे आहेत. आज मी देवाचा, मी माझा शब्द माझा देव टाळीत नाही. Yes. मी जिथं जाईन तिथं परमेश्वर काय करतो, तिथं कार्य करतो. मी कोणता पुरुष आहे? देवाचं लेकरू आहे मी. आणि मी पण कसा आहे? अभिषिक्त आहे. असा तसा व्यक्ती नाही, मी साधारण नाही. माझा ऐकणारा परमेश्वर आहे. म्हणून आज तुम्ही जर माझ्या बरोबर राहिले नाही तर तुमच्यामध्ये काय येईल? कोण येईल? काय सांगितलं? अस्वल येईल, सिंह येईल, अजून काय येईल? देवापासून आलेला काय येईल? दुरात्मा येईल. आणि मी काय अभिषिक्त नाही का? दावीद का अभिषिक्त नव्हता का? दावीद अभिषिक्त आहे. दाविदाने सगळ्यात महत्वाचा, दाविदाला काय झालेला आहे? तेलाने अभिषेक त्याचा केलेला आहे. कशाने? सिंहाने त्याचा काय केलेला आहे? अभिषेक केलेला आहे. कुणी अभिषेक केलेला आहे? शमूएलाने अभिषेक केलेला आहे. आणि ज्या वेळेस त्याचा अभिषेक केला, देवाचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचार करू लागला. आणि देवापासून आलेला दुरात्मा आज्ञा मोडणाऱ्या लोकांच्या जीवनात आहे. प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वर तुम्हाला निवडत असेल, जर तुम्ही आज्ञा मोडत असेल तर कोणचा आत्मा येणार आहे? शौलाने काय केलं? आज्ञा मोडली. भूत विद्या प्रवीण लोकांच्या नादी लागला, दुसऱ्या लोकांच्या नादी लागला, देवाचा ऐकत नसायचा. देवाचा शब्द त्यांनी काय केला? मोडून टाकला आणि मनाने वागू लागलेला आहे. बायबल मध्ये तिथं स्पष्ट सांगितलं, देवाचा शब्द त्यांनी काय केलं? या 15 वचनामध्ये. हा 23. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवता अर्चन यासारखा आहे. परमेश्वराचा शब्द मोडीला आहे, म्हणून त्यानेही तुला राजपदावरून सुधार. परमेश्वराचा शब्द जे लोक मोडत आहे, देवाची आज्ञा जे लोक मोडत आहे, त्याला काय करत आहे? परमेश्वर काय करत आहे? फाडून टाकत आहे. शाऊलाने काय केला? परमेश्वराचा शब्द काय करून टाकलेला आहे? मोडला. म्हणून देवाने म्हटलं, मी पण तुला राज्य पदावरून काय करून टाकलेलं आहे? जुगारून टाकलेलं आहे. कोणाला जुगारून टाकलं? पहिला राजा बनवलं शौल. कोणता राजा आहे? पहिला राजा आहे. आणि त्याला तेलाने अभिषेक आहे. नंतर त्याचा अभिषेक पण गेला निघून आणि त्याचं पद पण निघून गेलं. त्यांनी स्वतःलाच काय करून घेतलं? मारून घेतलेलं आहे. त्याच्या जागी कोणाला उभं केलेलं आहे? अभिषेक्त व्यक्ती. कोणता व्यक्ती? अभिषेक्त. ज्याच्यावर परमेश्वराचा आत्मा येतो आहे, अशा व्यक्तीलाच परमेश्वर काय करत आहे? निवडत आहे. शौलासारखा होता का दावीद राजा? हा. आपण पण कसं पाहिजे? आपण कोणाबरोबर राहतो ह्याचं आपल्याला भान पाहिजे. बघा ना, म्हणा शेजाराला कोणाबरोबर राहतो याचं भान पाहिजे. पेताडाबरोबर राहतो का? दारुड्याबरोबर राहतो का?
गंजड्याबरोबर राहतो का? कोणाबरोबर राहतो Yes, yes. याचं आपल्याला काय पाहिजे? भान पाहिजे. भान पाहिजे. Yes. मेंढराला समजलं पाहिजे Yes. आपण कोणाबरोबर राहतो. Yes, yes. हा? Hallelujah. आपण जर लांडग्याबरोबर राहिलं तर लांडगा सोडीन का आपल्याला? नाही सोडणार. मेंढरू लांडग्याबरोबर कधी जोडी पाहिले का कधी? नाही. हा, वाघ शिळी कधी चालताना पाहिले का? नाही. हा, आपण कोणाबरोबर राहतो याचं आपल्याला समजलं पाहिजे. Yes, hallelujah. बरोबर आहे की नाही? अरे आपण लांडग्याबरोबर राहतो, लांडगा कधी पशवीन आपल्याला? कोणाबरोबर राहायचंय? कळपाबरोबर. अभिषिक्त लोकांबरोबर, अभिषिक्त लोकांबरोबर राहायचं. अभिषिक्त पाळकाबरोबर, Hallelujah. अभिषिक्त देवाचा संदेश त्याबरोबर. Yes. हा संदेश त्याबरोबर नाही, एकच व्यक्ती बरोबर आहे. आमेन. हालेलुया. त्याच्या रोमकरस 13 1 2 3 वाचे. या दावीद राजा मध्ये कोणचे गुण आहे? विश्वासू. विश्वासू आहे. जबाबदार. हा, कसा? 13 प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यास मान्य असावे, कारण देवापासून या लाल बायबल मध्ये वाचा ना. प्रत्येक जणाने वरिष्ठ प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधीन राहायचं. ओ, दावीद राजा कोणाच्या अधीन आहे? बापाच्या अधीन आहे. बापानी पाठवलं गेला. फलिस्टी लोकांचं आणि इस्रायल लोकांचं काय चालू आहे? युद्ध. एका खोऱ्यामध्ये युद्ध चालू आहे. हालेलुया. विचारून गेला. शौलाला पण रिक्वेस्ट करतोय, मी काय साधा माणूस नाहीये, मी आसोलीला मारलेले. Yes, काय म्हणतो hallelujah. तो? काय म्हणतो? मी साधा माणूस नाही, मी आसोलीला मारलेले. Amen. अजून सिंहाला पण काय सिंहाच्या तोंडामधून काय आणलेलं आहे? मेंढरू आणलेले. Yes. दावीदरा शौल म्हणतो जा. देव तुझ्या. मग गेला. ज्या वेळेस धाड दिपाड गल्ल्यात पुढं आहे आणि तो गल्ल्यात तो दाविदाला काय करत आहे? तुच्छ मानत आहे. तो काय करत आहे? दाविदाच्या इस्रायल लोकांच्या देवाला काय करत? तुच्छ मानत आहे. दावीद म्हणत आहे तुला परमेश्वर मारील. मारेल. आमेन. दाविदाने 5 गोटे त्यांनी काय केलं? गोटा घेतला, गोपिणीमध्ये घातला, घरा बिंगावलेला आहे आणि ठेवून दिलं. आणि तोच गोटा जाऊन कोणाच्या मस्तकामध्ये घुसलेला आहे? गल्लाताच्या मस्तकामध्ये घुसलेला आहे आणि तो गल्लात डायरेक्ट पडलेला आहे. त्याची तलवार घेऊन दाविदाने काय केलं? त्याला मारून टाकलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि लोक म्हणले दावीद शौलाने 1000 वदले, दाविदाने लाखो वदलेले आहे. Hallelujah. जर परमेश्वर तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही युद्ध जिंकणार. जर तुम्ही आधीन राहणार असेल, तुम्ही आधीन राहत असेल तर तुम्हाला राजमुकुट मिळणार आहे. आमेन. हालेलुया. एक तर देवाच्या वचनाबरोबर आधीन राहायचं, देवाच्या सेवकाबरोबर आधीन राहायचं, कळपाबरोबर आधीन राहायचं, मंडळी बरोबर आधीन राहायचं, पती पत्नीने एकमेकाबरोबर घरामध्ये एकमेकाच्या काय करायचंय? आधीन राहायचं आहे. आज वरिष्ठ अधिकारी त्यांच्या आधीन राहायचं. आज दावीद राजा आधीन राहिला म्हणून परमेश्वराने त्याला काय दिलेला आहे? विजय दिलेला आहे. ज्या वेळेस दावीद राजा ज्या वेळेस विणा वाजवायचा त्यावेळेस देवापासून आलेला दुरात्मा निघून जायचा. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आमेन. सगळे उभा राहा. आपण उभा राहा. उभा राहा. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. काय व्यक्ती, कोणचा व्यक्ती होता तो? हा, दावीद राजा काय होता? अभिषिक्त. अभिषिक्त व्यक्ती हा, होता. पण तो अभिषिक्त लोकांचे काय पाहिजे? आधीन राहिलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय राहिलं पाहिजे? हा आधीन. विषय नव्हता माझा, पण आज परमेश्वर देवाचा आत्मा तुमची संगती बोलत आहे. Yes, hallelujah. मला म्हणा देवाचा आत्मा, देवाचा आत्मा. शेजारच्याला म्हणा देवाचा देवाचा आत्मा आत्मा. तुझ्या संगती बोलत तुझ्या आहे. संगती बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कोणाचा फायदा आहे? माझा कोणाचा फायदा आहे म्हणा? माझा फायदा आहे. माझा काय फायदा आहे? तुमचाच फायदा आहे. माझा फायदा आहे. Yes. तुम्ही जर नाही दाविदाला बोलावणार, अभिषिक्त लोकांना नाही बोलावणार तर दुरात्मे काय होणार आहे? त्रास देणार आहे. त्रास देणारच आहे. तुमच्या घरी पास्टर येतात, तुमच्या घरामध्ये येतात, काय होतं? दुरात्मे काय होतात? निघून जातात. निघून जातात. प्रार्थना करतात ते काय? आम्ही काय शिव्या द्यायला येतो का तुम्हाला? शिव्या द्यायला येतो का? काय मारायला येतो काठी घेऊन? काय करायला येतो का आम्ही? काय करायला येतो ब्रदर? सांगा ना. तुमच्यासाठी देवाचं वचन घेऊन येतो आम्ही. Hallelujah. आणि देव विना घेऊन येतो आम्ही. गीत आराधना गातो आम्ही. काय फुकट आलेले लोक नाही, आम्ही अधिकृत लोक आहेत. Yes. आमेन. हालेलुया. पांढरपोळामधून आलेलं नाही, अधिकृत आहेत. Yes. अभिषिक्त आहे. आमेन. मला पण त्यालाच अभिषेक. देवाचा हात आहे. आमेन. त्याला पहिले देवाचा पण अभिषेक आहे. मी बोगस माणूस नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मला सोडून गेलं तर काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला देवाने सोडलं पाहिजे.
प्रेस द लॉर्ड. कुणी नाही सोडलं पाहिजे, देवाने नाही सोडलं देवाने पाहिजे. नाही सोडलं पाहिजे. आमेन. हालेलुया, प्रेस द लॉर्ड, हालेलुया. माझं काही जाणार आहे का? नाही. माझं काही जाणार नाही. परमेश्वर मिळणार आणतच राहणार आहे. Yes. काय करणार आहे? लोकांना आणतच राहणार आहे. आणि जर तुम्ही एका ठिकाणी विश्वासू नाही राहिले तर तुम्हाला राजपदाचा अधिकार नाहीये. हालेलुया. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं चांगल्या तुमचं चांगल्या स्थान गोष्टीचं तुम्हाला काय मिळणार नाही? आशीर्वाद नाही. अधिकार मिळणार नाही, स्टँड मिळणार नाहीये. आधीन लोकांना काय मिळणार आहे? Stand. स्टँड मिळणार आहे. Amen. अधिकार जे लोक आधीन राहणार आहे त्याला परमेश्वर त्याला आशीर्वादित करणार आहे. Amen. जे लोक ऐकणार आहे ओ ते सामर्थ्याने भरणार आहे. जे लोक देवाच्या सेवकाला ओ हे प्रत्येक शब्द काडीमोडीचा विचारून तुम्ही मला विचारून तुम्ही कुठली गोष्ट करत असेल तर तुम्ही आशीर्वादित. आमेन. हालेलुया. हालेलुया. मला पण अधिकारी, मी का अधीन राहतो? आमेन. हा? की आशीर्वाद माझ्या आशीर्वाद होण्यासाठी. मोकळे होण्यासाठी. Yes. यस. आमच्या सिस्टर आहे, सिस्टरला प्रत्येक बारीक सारी गोष्टी मी काय करत असतो? सांगतो. सांगत असतो. प्रेज द लॉर्ड. या अधीन राहायचं आहे. काय विषय होता? बायबल मध्ये सांगितलं हा दावीद राजा बापाच्या अधीन राहिला. बापाच्या अधीन राहिला. भाऊ लोक पण त्याला काय म्हणू लागले? अरे तू इकडे कशाला आला? निघ तिकडं. अधीन राहून कुठे गेलेला आहे? युद्धाला राजाकडे गेला, शौलाकडे. Yes. आणि शौलाकडे गेल्यानंतर शौल काय म्हणतो? अरे तू लिकरू दिसतोय बाबा, तुला नाही जमणार. हा तुला जमणार नाही, तू असं नाहीये, तुला तसं होणार नाहीये. Hallelujah. पण तो काय सांगतो? या माणसाने कोणाला तुच्छ मानलेलं आहे? इस्रायलाच्या देवाला. हा 36 वचनामध्ये सांगितलंय. आपल्या दासाने त्या 17 बसा खाली. आपल्या दासाने ते सिंह अस्वलास मारून टाकिले असून ती फलिस्ती त्या दोघांपैकी एकासारखा ए ठरेल. काय असून ती काय हा असून ती फलिस्ती त्या दोघांपैकी एकासारखा ठरेल कारण त्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखिल्या आहे. Hallelujah. असून ती पलिष्टी म्हणजे कोण आहे? गल्ल्यात आहे. या गल्ल्यात त्याने काय केलेलं आहे? देवाच्या लोकाला सेनेला काय केलेलं आहे? तुच्छ मानलेलं आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुमचा आवाज येत नाही म्हणजे काय? शक्ती देऊ का थोडीशी? हालेलुया. शक्ती देऊ का तिकडे? हो. हालेलुया. काय कोणाच्या अधीन आहे दावीद राजा? एक ते आत्म्याच्या अधीन. यस. कोणाच्या अधीन आहे? देवाच्या अधीन. देवाच्या आत्म्याच्या अधीन आहे. यस. त्याच्यानंतर बापाच्या पण अधीन आहे. राजाच्या पण. हो राजाचं पण अधीन आहे. भावाचं पण काय आहे? अधीन अधीन आहे. Yes. अधीन असणाऱ्या लोकांना विजय राज मुकुट आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. Yes. बायबल मध्ये सांगितलं म्हणून 13:2 मध्ये रोमकारास पत्र म्हणून जे अधिकाराला आड येतात ते देवाच्या व्यवस्थेत आड येतो आणि आड येणारे आपल्यावर दंड ओढून घेणार आहे. जर तुम्ही देवाच्या कामाला तुम्ही आडवे येत असेल दंड येणार. दंड येणार आहे तुमच्यावर. म्हणून काय करा? अधीन राहा. अधीन राहा. आता हे लहान लेकरं जर आई वडिलाला विचारून नाही गेले हा तर काय होईल? त्रास होणार. पुढे त्रास होईल का नाही? Yes. लेकरू काय करतं? बापाला विचारतं, आईला विचारतं, पप्पा मला पिकनिकला जायचंय, जाऊ का मी? लगेच ते काय करतं? तुम्ही काय म्हणतात? तुझ्या बरोबर कोण आहे? Yes. हा जबाबदार व्यक्तीच्या संगती आपण काय करत आहे? पाठवा. पाठवत आहे. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस आपण पाठवतो ते सुरक्षित जात आहे, सुरक्षित काय होत आहे? येतात. येत आहे. मला तुम्हाला सांगायचं काय आहे? हा दावीद राजा एक अभिषिक्त सेवक आहे, एक जबाबदार आहे, एक विश्वासू आहे, एक अधीन राहणारा व्यक्ती आहे. म्हणून परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर कशाने संचारू लागलेला आहे? जोराने. Praise the Lord. कशाने संचार करत आहे? जोराने. म्हणून बायबल मध्ये सांगितलं दावीदाने कितीतरी स्तोत्र लिहिलेले आहे. Yes. तो म्हणतो मृत्यूच्या आईच्या दरीतून जात असलो तर कसल्या अरिष्टाला विणार नाही, कारण की तुझी आकडी काठी मला काय करत आहे? फिरण्यात आहे. दावीद राजा गल्ल्याच्या समोर म्हणजे कोणत्या दाढेत होता तो? हा गल्ल्यात कितीतरी मोठा पुरुष मृत्यूच्या दारात. बलिष्ठचा 9 फुटाचा माणूस आणि हा बिचारा एवढा त्याच्याकडे काही तलवार नाही, काहीच नाही, फक्त गोफ नाही त्याच्याकडे. तुम्ही असं नका समजू. तुमच्याकडे काही जरी नसलं तर परमेश्वर आहे तुमच्यावर. परमेश्वराचा आत्मा आहे तुमच्या बरोबर. काही घाबरायचं नाही कोणाला. तुम्हाला सांगतो परमेश्वराचा आत्मा असला ना तो आत्मा लढल. मी काय टेन्शन घेत नाही. मी कोणाचं टेन्शन नाही घेत. मी फक्त देवाचं जर मी चुकीचं असलं तर मला राहत नाही. देवाचा आत्मा जर नाही आला तर मी बेचैन होत आहे. प्रेज द लॉर्ड. कोण राहतो आपल्या बरोबर? देव राहतो आपल्या बरोबर. देव आहे आपल्या बरोबर. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. कोण राहत आहे? देवाचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. अजून एक उदाहरण आहे.
तुम्हाला सांगतो शमशोनाचं एक उदाहरण आहे. शमशोन बायबलमध्ये काढा, दुसरे शास्त्रे काढा 15 अध्याय 13 ते 15. 13 अध्याय शास्त्रे. त्या दाविदाला कोणी निवडलेलं होतं? परमेश्वराने निवडलेलं. 13 अध्याय आणि 13 ते 15. तेव्हा मानोहाला तो परमेश्वराचा दूत म्हणाला, तुझ्या बायकोला मी जे सांगितले त्याप्रमाणे तिने वागावे. द्राक्षवेलाचा कोणताही भाग तिने खाऊ नये, द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नये, अशुद्ध अन्नाचे सेवन करू नये, माझ्या आज्ञा कसोशीने पाळाव्यात. मानोहा त्यावर परमेश्वराच्या दूताला म्हणाला, तुम्ही थोडा वेळ आमच्यात राहा, तुमच्या पाहुणचारासाठी आम्ही करडू शिजवतो. परमेश्वराचा दूत म्हणाला, तुम्ही मला ठेवून घेतले तरी मी तुम्हाला काही खाणार नाही, पण तुम्हाला काही करायचे असेल तर परमेश्वरासाठी होमार्पण करा. मानोहाने त्याला विचारले, तुमचे नाव काय? तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व घडून आल्यावर आम्ही तुमचा सन्मान करू. परमेश्वराचा दूत म्हणाला, माझे नाव कशाला विचारता? ते अति आश्चर्यकारक आहे, तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मानोहाने मग एका करडाचा खडकावर बळी दिला. तो बली आणि धान्यार्पण 15 अध्याय 13 ते 15 बाळा. 15 अध्याय फास्ट मध्ये वाचा. ते त्याला म्हणाले, नाही, पण आम्ही तुला घट्ट बांधून त्यांच्या हवाले करू. खरेच आम्ही तुला ठार मारणार नाही. मग त्यांनी त्याला 2 नव्या दोऱ्यांनी बांधून खडकावर आणले. तो लेहीपर्यंत येऊन पोहोचला तेव्हा फलिष्टी त्याला पाहून जयघोष करू लागले. इतक्यात परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली. त्यांच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीने जळलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली. मग गाढवाचे नवे जाबाड त्याला सापडले. ते हातात घेऊन 1000 लोकांना त्याने ठार केले. किती लोकांना ठार केलेला आहे? 1000 लोकांना ठार केलेला आहे. कशाने ठार केलेला आहे? गाढवाच्या एका जाबड्याने ठार केले. गाढवाच्या जाबड्याने ठार केलेलं नाही तर कुणी ठार केलेला आहे? देवाच्या पवित्र आत्म्याने काय केलेलं आहे? ठार केलेला आहे. देवाचा आत्मा त्याच्यावर येत नाहीये, तो तिथं काहीच करू शकत नाहीये. प्रेज लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचं काय, देवाच्या आत्म्याने तुम्हाला मला निवडलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. देव कोणाला निवडणार आहे? दाविदाला कुणी निवडलं? देवाने निवडलं. जे लोक विश्वासू आहे, जे लोक इमानदार आहे, जे लोक उपयोगी पडत आहे, जे लोक जबाबदार आहे, आज या व्यक्तीला कोण निवडत आहे? परमेश्वर निवडत आहे. त्याच्यावर कोणाचा आत्मा राहत आहे? देवाचा आत्मा राहत आहे. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं, गर्व करू लागला तो. मी काय केलेलं आहे? शमशोन म्हणाला, ते 16 वचनामध्ये. शमशोन म्हणाला, गाढवाच्या जाबाडाने मी राशीच्या राशी रचल्या, गाढवाच्या जाबाडाने मी 1000 लोक ठार केले. ते आपले बोलणे संपून त्याने हातातले जाबाड फेकून दिले व त्या ठिकाणाचे नाव रामतलेही, याचा अर्थ जाबाडाची टेकडी असे ठेवले. नंतर त्याला फार तहान लागल्यामुळे तो परमेश्वर त्याला काय लागलं? कुणी काम केलेलं आहे? देवानी काम केलेलं आहे. आज तुम्हाला मला पैसा कोण देत आहे? देव देत आहे. तुम्हाला मला सामर्थ्य कोण देत आहे? देव देत आहे. तुम्हाला मला एखाद्याला गल्ल्याला हरवण्याची ताकद कोण देत आहे? देवाचा आत्मा देत आहे. जर म्हटलं मी केलं म्हणून लगेच त्याला काय लागली? तहान लागली. मग त्याला तहान लागल्यावर त्याला समजलं, मग कोणाचा धावा करायला लागला? देवाचा धावा करायला लागला. तो म्हटला, आता काय झालेला आहे? आत्मा काय झालेला आहे? निघून गेलेला आहे. आत्मा असेल तर पाणी भेटेल तुम्हाला. आत्मा जर असेल तर तुम्हाला काय भेटणार आहे? विजय मिळणार आहे. आत्मा जर असणार आहे तर तुम्ही अस्वलाला हरवणार आहे. आत्मा जर असेल तर सिंह पण काय करणार? सिंहाला पण तुम्ही काय करणार आहे? हरवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आत्मा जर असेल तर दुरात्मा पण काय होऊन जाणार आहे? देवाच्या आत्म्याला काय म्हणलेलं आहे? पवित्र आत्मा. आणि शैतानाच्या आत्म्याला काय म्हणलेलं आहे? दुरात्मा. आता कितीतरी लोक दुरात्मा त्यांच्यामध्ये आहे. दुरात्मा असल्यामुळं काय होतं? बायबल मध्ये सांगितलं, शैतान पण तेजस्वी देवदूताचं काय करत आहे? सोंग घेत आहे. मग सेवकाचं पण काय करत आहे? तो सोंग घेत आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? अशा सोंगड्या लोकांना पण काय करायचं आहे? ओळखायचं आहे. दुरात्मा पण काय करत आहे? चमत्कार करत आहे. दुरात्मा पण काय करत आहे? बरं करत आहे. पण आपल्याला काय करायचं आहे? लोकांना काय करायचं आहे?
ओळखायचा आहे. आज सगळ्यात महत्वाचा दाविदाला जो होता तो कोणता आत्मा, त्याच्यामध्ये कोणता आत्मा राहत होता? उत्तम प्रकारचा आत्मा राहत होता. आणि कधी कधी देवापासून आलेले पण दुरात्मे असतात. बायबलमध्ये सांगितलं तुमचं झगडणं रक्त मासा बरोबर नाही, आकाशातील का कशा बरोबर आहे? दुरात्म्या बरोबर आहे. हे दुरात्मे पण काय करतात? पास्टर लोकांचं काय करत आहे? सोंग घेत आहे, अन्य भाषा बोलत आहेत. काय करत आहे? अन्य भाषा बोलत आहे, संदेश देत आहे, प्रचार करत आहे, शिव्या, सगळं नाटक करतात. एक आंटी होत्या, आंटीला अन्य भाषेत दान, शेजारच्या संगती भांडण झालं आंटीचं, तर अन्य भाषा देऊ शिव्या देते. समजलं नाही वाटतं? अन्य भाषेतून प्रार्थना करू शिव्या देऊ अन्य भाषा चालू आहे. ते देवापासून असतं का असं काही? देवापासून जे असतं ते उत्तम असतं. तुमच्या एका प्रार्थनेने लोक काय होणार आहे? बरे होणार आहे. तुम्हाला मला कोणाबरोबर राहायचं? कुठं राहायचंय? कळपात राहायचे. कसं राहायचंय? विश्वास राहायचं. लगेच हाताला लगेच धुरा नाही घ्यायचा, लगेच उभे नाही राहायचं. काय करावं लागेल? काय मिळवावं लागेल? विश्वास पाहिजे, अजून जबाबदार पाहिजे, अजून उपयोगी पडलं पाहिजे, इमानदार पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं की पवित्र आत्म्याचा अभिषेक झालं पाहिजे, देवाने निवडलं पाहिजे, आणि देवाचा शिक्का आपल्यावर असला पाहिजे. त्यावेळेसच काय व्हायचं? बाहेर पडायचं. तसं पडायचं का? हा, तसं जायचं का कोणासाठी प्रार्थना करायला? काय भेटन? चांगली सापड भेटन. मग सिंहाच्या तावडीत सापडतं, मग आसोलीच्या तावडीत पण सापडणार आहे. हा, त्याच्यासाठी काय बनावं लागेल? इकडे तिकडे हिंडून अभिषिक्त होणार आहे का? काय करावं लागेल? कुठं राहावं लागेल? वाचायचं असलं तर कुठं राहावं लागेल? अभिषिक्त व्हायचं असलं तर कुठं राहावं लागेल? कळपामध्ये. मी पण आमच्या संस्थेमध्ये किती वर्षापासून आहे, मी 25 वर्ष झाले मला त्याच्यामध्ये, मी सोडत नाही, काय भेटत नाही. पण मला तुम्हाला सांगायचं काय आहे? विश्वासू राहिलं तर परमेश्वर तुम्हाला राजा करेल. तुमचं राजसिंहासन कोणी हिसकून घेऊ शकत नाही. हा दावीद राजा कोणाबरोबर विश्वासू राहिलेला आहे? देवाबरोबर, देवाच्या लोकांबरोबर तो काय राहिलेला आहे? विश्वासू राहिलेला. त्याला अभिषेक करणारा कोण आहे? हो, तो पण एक अभिषिक्त आहे. तो कोण आहे? शमूएल याजक आहे. या याजकाने त्याला काय केलेला आहे? या याजकाने सिंगाने त्याचा काय केलेला आहे? अभिषेक केलेला आहे. शमूएल कुठून आलेला आहे? शमूएलला कोणी सांगितलेला आहे? शमूएलला परमेश्वराने सांगितलेले. जा, ईशा नामक याला एक पुत्र आहे, त्या पुत्राला जाऊन त्यालाच अभिषेक. तुम्ही आणि मी जर इमानदार कुठं पण असेल तर परमेश्वर नक्की तुम्हाला काय करणार आहे? अभिषेक करणार आहे. आणि जर तुम्ही अभिषेक तर लोकांबरोबर राहत असेल तर नक्की तुम्ही आशीर्वादित व्हाल. दावीद राजानंतर कोण आलं? त्याचा मुलगा त्याला काय केलं? शमूएल आला. शल्मोन आला. आणि शल्मोनाला काय शिकवलं नाही का दावीद राजाने? देवाचे वचन काय केलेलं आहे? त्यांनी शिकवलेलं आहे. त्यांनी आज सगळ्यात महत्वाचं शल्मोनाद्वारे काय केलेलं आहे? परमेश्वराने एक मंदिर बांधलेलं आहे. आपल्याद्वारे काहीतरी झालं पाहिजे परमेश्वरासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय उपयोग झाला दावीदाचा? शल्मोनाचा उपयोग काय झाला? मंदिरासाठी. तुमचा आणि माझा उपयोग, तुमचा आणि माझ्या संपत्तीचा उपयोग, धनाचा उपयोग, हो, तुमच्या आणि माझ्या गोपनीचा उपयोग, हर एक गोष्टीचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे? देवाच्या सेवेसाठी झाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. दाविदाकडे गोपन आहे, गोपनीशिवाय काय नाहीये, पण त्याचा उपयोग काय झालेला आहे? गल्लाथ्याला मारण्यासाठी. इस्रायलाला वाचवण्यासाठी परमेश्वराने कोणाला उभं केलं? दावीद राजाला उभं केलेलं आहे. बलिष्ठच्या हातामधून सोडवण्यासाठी परमेश्वराने कोणाला? शमशोनाला उभं केलं. नाजीर होता, शमशोनाचे केस कापलेलं नाहीये. सगळ्यात महत्वाचं शमशोनाचं सामर्थ्य काय केसामध्ये नाहीये. हो, जर देवाचा आत्मा आहे म्हणून शमशोनामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. एका जबड्याने मारलं. कसं काय मारलं? काय केसामध्ये ताकद होती का? त्याला पेठा मीठ काही नाहीये.
ताकद कशामध्ये आहे? देवाच्या आत्म्यामध्ये आहे. यावेळेस देवाचा आत्मा आपल्यामध्ये असणार आहे तर आपल्या सगळ्या गोष्टी काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. पण जर देवाचा आत्मा नसेल तर तुम्ही आणि मी आशीर्वादित नाहीये. प्रेज द लॉर्ड. बरकत नाहीये, यश नाहीये, कुठल्याही गोष्टी नाहीये. म्हणून काय झालं पाहिजे? आपण कोणते लोक पाहिजे? आपल्याला कोणचा अभिषेक झाला पाहिजे? पवित्र आत्म्याद्वारे. या शमशोनाला काय केलेलं आहे? शमशोन एक नाजीर होता. नाजीर या शब्दाचा अर्थ काय आहे? निवडलेला. प्रेज द लॉर्ड. कसा आहे? निवडलेला व्यक्ती. तुम्हाला माहिती आहे का बायबल मध्ये सांगितलं पहिल्या शिष्याला पाचारण केलेलं आहे आणि त्याचं नाव काय आहे? ओ पेत्र नाव आहे. ते पेत्राला कुणी निवडलेला आहे? देवाने निवडलेला आहे. पेत्राने काय केलेलं आहे? त्याची धन संपत्ती व त्याची नाव सोडलेली आहे. सगळं सोडून तो काय करू लागलेला आहे? देवाची सेवा करू लागलेला आहे. आणि हाच पेत्र एक वेळेस मंदिराच्या दरवाजा जवळ एक भिकारी भीक मागत असताना तो भिकाऱ्याने काय केलेला आहे? ओ पेत्र आणि यवन जात असताना त्याला वाटलं यांच्याकडून काय भेटणार आहे? सोनं नाणं भेटल. पण पेत्र म्हणला आमच्याकडे सोनं नाणं नाहीये, पण येशू नासरेतकर येशूच्या नावाने तू काय हो? चालू लाग. आणि त्यावेळेस तो काय करू लागलेला आहे? चालू लागलेला आहे. जर तुम्ही आणि मी अभिषिक्त व्यक्ती असेल तर परमेश्वर तुमचा आणि माझा कुठलाही शब्द काय करणार नाहीये? टाळणार नाही. कोणचा व्यक्ती बनून जीवन जगायचं आपल्याला? अभिषिक्त कधी होणार आहे? देवाचा आत्मा आल्यावर आपण अभिषिक्त होणार आहे. आणि मरूपर्यंत कसं जीवन जगायचं आहे? पवित्र जीवन जगायचंय. ठीक आहे. या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो. सगळ्यांनी आपण उभं राहूया. आपण